विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण फॅकल्टी ऑफ एज्युकेशन अर्थात BEdच्या कोर्स संदर्भात माहिती घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यापीठ आहेत त्या सर्व विद्यापीठांमार्फत BEdचा कोर्स हा चालवला जातो. काही ठिकाणी सेमिस्टर पद्धत आहे तर काही ठिकाणी सेमिस्टर पद्धत नाही आहे. काही ठिकाणी विषयांचे कोड वेगळे आहेत, विषय सेम आहे. काही ठिकाणी वेगवेगळे उपक्रम त्या अनुषंगाने राबवत असतात. हे जरी बरोबर असलं तरीही या ठिकाणी एका पर्टिक्युलर विद्यापीठाचा सिलेबस घेऊन आपण त्या अर्थाने सर्व विद्यापीठातील BEdचा अभ्यासक्रम अर्थात सिलेबस याची माहिती पाहणार आहोत. अर्थात हे जरी पर्टिक्युलर नसलं तरीही आपल्याला अनेक गोष्टीवरून अंदाज येऊ शकतो की BEdला आपल्याला कोणत्या पद्धतीने अभ्यासक्रम किंवा कोणते उपक्रम राबवायचे आहेत ते. तर हा सिलेबस जरी एका ठराविक विद्यापीठाशी संबंधित असला तर त्या अनुषंगाने त्या विषय आपल्या सिलेबसमध्ये आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा आहे हे तुम्हाला माहिती घेतल्यानंतर सहजरित्याने कळू शकतं. तर चला आज आपण किमान एका विद्यापीठाची अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे युनिव्हर्सिटी या विद्यापीठाअंतर्गत ज्या ज्या महाविद्यालयामध्ये फॅकल्टी ऑफ एज्युकेशन याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो किंवा हा कोर्स चालवला जातो त्याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता खरं तर याची थोडीशी इंट्रोडक्शन द्यायची म्हटलं तर हा BEdचा 2 इयर कोर्स प्रोग्राम आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमवर आहे. जसं मी सांगितलं की इतर विद्यापीठांमध्ये काही वेगळ्या पद्धतीने तो असू शकतो आणि ज्याचा जो ॲन्युअल पॅटर्न आहे तो 2015 पासून हा पॅटर्न सुरू आहे. तर चला फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये नेमकं या संदर्भात कोणकोणत्या उपक्रम, कोणते विषय, कोणत्या बाबी दिलेल्या आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. एक गोष्ट दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला त्या ठिकाणी माइंड करणं किंवा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. BEd सिलेबस प्रोग्राम, BEd सिलेबस प्रोग्राम 2015 बेस्ड ऑन NCT रेग्युलेशन 2014 अर्थात BEd फर्स्ट इयरसाठीचा हा या ठिकाणी दाखवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेता तेव्हा कोर्स कोड हा महत्त्वाचा असतो. आपल्या BEdमध्ये BEd 101, 102, 103, 104, 105 असा मिळून जर आपण प्रवास पाहिला विषयांचा तर तो 112 पर्यंत तो प्रवास या ठिकाणी फर्स्ट इयरसाठी दिलेला आहे. आणि सेकंड इयरचा जर आपण विचार केला तर सेकंड इयरमध्ये सुद्धा आपण जेव्हा गेल्यानंतर 201 ते 212 या ठिकाणी सब्जेक्ट कोड दिलेले आहे पुणे विद्यापीठाच्या संदर्भात. मात्र हेच कोड वेगळ्या क्रमांकाने सुद्धा इतर विद्यापीठांना लागू होऊ शकतात. अर्थात विषयाच्या संदर्भात, माहितीच्या संदर्भात जे NCTने दिलेलं आहे त्याच पद्धतीने रेग्युलेशन्स ते पुढे जाऊ शकतो. मात्र थोडासा एक किरकोळ बदल त्यामध्ये असू शकतो. आता यामध्ये फर्स्ट इयरला एक चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप हा एक विषय आहे. त्यानंतर कंटेम्पररी इंडियन एज्युकेशनल जेंडर अँड सोसायटी याचा मराठीमध्ये वेगळा लिंगभाव आणि समाज या पद्धतीने होऊ शकतो. चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप म्हणजे एक बाल विकास जो आहे त्या संदर्भातला तो आहे. लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन या संदर्भातला तो विषय आहे. त्यानंतर असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन मूल्यमापनाच्या संदर्भात एक आहे, अध्यापनातील मूल्यमापन. त्यानंतर ॲडव्हान्स्ड पेडॉलॉजी अँड ॲप्लिकेशन ऑफ ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरच्या संदर्भात जे आहे माहिती व तंत्रज्ञान जे संदर्भात विषय आहे तर त्या संदर्भात दिलेलं आहे की अत्याधुनिक अध्यापनशास्त्र जे आहे ॲप्लिकेशन ऑफ ICT म्हणजे ICTचा यूज कसा करायचा त्या संदर्भातला हा एक विषय आहे, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भातला. आता हे 105 पर्यंतचं. त्यानंतर स्पेशलाइज्ड कोर्स, ऑप्शनल कोर्सेस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता याची आपण माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो. आता क्रेडिट जेव्हा आपण म्हणतो हे झालं टायटल ऑफ द कोर्स. क्रेडिट जेव्हा आपण म्हणतो तर प्रत्येक विषयाला 4, 4, 4, 4 आणि 4 हे क्रेडिट दिलेले आहे आणि याचं अध्यापन किती तासामध्ये करणं अपेक्षित आहे या ठिकाणी हे एक दिलेलं आहे. आता ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की 80+20 दिलेले आहे प्रत्येक जनरल सब्जेक्टसाठी. हे जनरल सब्जेक्ट आहे जे प्रत्येकाला कंपल्सरी त्या ठिकाणी घ्यावेच लागणार आहे. या ठिकाणी 80 मार्काची परीक्षा होणार आहे आणि 20 गुण जे आहे ते प्रात्यक्षिक कार्यासाठी दिलेलं आहे. आता प्रात्यक्षिक कार्य कोणतं आहे, काय आहे तर त्या पर्टिक्युलर विषयाच्या आतमध्ये जाऊन जेव्हा आपण सिलेबस त्याचा पाहू, पाठ्यक्रम पाहू तेव्हा आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. आता आपण नेक्स्ट याच्याकडे जाणार आहोत, स्पेशलाइज कोर्स, ऑप्शनल कोर्सेस.
आता 106 या ठिकाणी दिलेलं आहे 1 ते 11 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विषयासाठी एक स्पेशल सब्जेक्ट म्हणून जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा त्या विषयातले कंटेंट तुम्हाला येणं गरजेचं आहे. उदाहरण मी घेतलं, 106 मध्ये तुम्ही हिस्ट्री घेतलेलं आहे. आता हिस्ट्रीचं अध्ययन आणि अध्यापन करून खूप काळ झालेला असेल, कदाचित हायस्कूल लेवलवर तुम्ही तो शिकलेला असेल. तर त्यावेळेस त्या कंटेंटमध्ये काय आहे, आपल्याला काय शिकवायचं आहे, एक ठराविक वेगवेगळ्या इयत्तेतील कंटेंट एकत्रित करून विद्यापीठाने एक आपला सिलेबस तयार केलेला आहे आणि त्या सिलेबस तयार केलेल्या महत्वाच्या कंटेंटवर आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो किंवा त्या संदर्भातली माहिती घ्यावी लागते. तो 4 क्रेडिट्स आहे. या ठिकाणी 2+2 दिलेला आहे, म्हणजे 106 मध्ये तुमचे 2 विषय त्या ठिकाणी येणार आहेत, जो तुमचा एक स्पेशल असेल आणि एक तुम्ही सेकंड मेथड म्हणून घेतलेला असेल. त्याचे टीचिंग अवर या ठिकाणी दिलेला आहे आणि 40+10 40+10 याचा अर्थ 40 मार्काचा पहिल्या मेथडचा असणार आहे. त्याला 10 मार्काचं प्रॅक्टिकल्स आहे किंवा ऍक्टिव्हिटीज आहे. दोन्ही मेथड आहे, त्यामुळे दोन्हींचं या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण जाऊया 107 पर्यंत, 7च्या विषयाकडे. या ठिकाणी सुद्धा पेडॉलॉजी ऑफ द स्कूल सब्जेक्ट असं म्हटलेलं आहे. एखाद्या शालेय विषयाचं अध्यापनशास्त्र. आता इथे 2 म्हटलेले, याचा अर्थ असा की आपला स्पेशल जो सब्जेक्ट असेल तो एक आणि प्लस आपण सेकंड मेथड म्हणून जो घेतलेला आहे तो एक. या ठिकाणी एखादा विषय कसा शिकवायचा याचं नॉलेज, याची माहिती त्या माध्यमातून दिली जाते. याचं क्रेडिट दिलेलं आहे, याचे वर्क हवर दिलेलं आहे. त्यानंतर जे काही दिलेलं आहे मार्क्स 40+10 40+10, म्हणजे प्रत्येक विषय हा 100चा आहे, परंतु 2 मेथड असल्यामुळे एक 40चा दुसरा 40चा आणि प्रॅक्टिकल्स दिलेला आहे 40-40च्या संदर्भात. ओके, ही गोष्ट तुमच्या लक्षात आल्यानंतर प्रॅक्टिसिंग फॉर इन्स्ट्रक्शनल टीचिंग लर्निंग असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की बीएड कोर्स क्रमांक 108 अंतर्गत आता आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये प्रॅक्टिकल्स किंवा ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत जे आपण स्किलच्या रूपाने प्राप्त करू शकतो. याच्यामध्ये टीचिंग कॉम्पिटन्सी म्हणजे एक प्रकारे अध्यापन करण्याची क्षमता चेक करणाऱ्या ह्या सगळ्या बाबी आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे काही ग्रुप तयार केले जातील. त्या ग्रुपवर एक शिक्षक, एक प्राध्यापक, नियंत्रक म्हणून असेल. त्यानंतर त्यामध्ये मायक्रो स्किल जे आहे टीचिंगच्या संदर्भात, तर ते आपल्याला त्या ठिकाणी अक्वायर करायचे आहे. जवळजवळ 8 ते 9 10 स्किल आहे. हे स्किल, एक ठराविक स्किलच आपल्याला अभ्यासक्रमामध्ये निवडावे लागतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला जी काही लेसन नोट असेल टीचिंग करण्यासंदर्भातलं नियोजन, तर ते ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. हे जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये जाल, एखाद्या संबंधित शिक्षकाकडे तुम्ही जाल, तेव्हा त्या ग्रुपमध्ये हे कार्य जे आहे त्या ठिकाणी केलं जातं. यामध्ये इंटिग्रेटेड लेसन अँड स्टिम्युलेशन म्हणजे एकत्रित एखादा पाठ 20 मिनिटासाठी, 25 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी कसा घ्यायचा आहे, तर ते त्या ठिकाणी शिकवलं जातं. आणि पूर्ण एकत्रित पाठ म्हणजे 30 मिनिटाचा किंवा 35 मिनिटाचा पाठ सुद्धा कसा घेणं आवश्यक आहे, त्याची प्रॅक्टिस मोड किंवा त्याचा सराव या टीचिंग ग्रुपमध्ये किंवा मायक्रो टीचिंग ग्रुपमध्ये घेतला जातो. त्याला क्रेडिट किती आहे, त्याला किती तासांमध्ये ते संपवलं गेलं पाहिजे आणि मार्क सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा भाग जो आहे तो 109चा, त्यामध्ये टीचिंग कॉम्पिटन्सी सेकंड, जसं इथं फर्स्ट इयर घेतलेले तसं इथं सेकंड इयर आपण म्हटलेलं आहे. आता यामध्ये सुद्धा काय केलं जातं, टीचिंग कॉम्पिटन्सी आपली पात्रता वाढवण्यासाठी काय केली जाते, क्षमता वाढवण्यासाठी एक प्रकारे आपल्याला पुन्हा स्किलचा उपयोग या ठिकाणी करावा लागतो. यामध्ये टीचिंग टेक्नॉलॉजी बेस्ड टीचिंग आहे, टीम टीचिंग आहे आणि लेसन युजिंग मॉडेल टीचिंग आहे. टेक्नॉलॉजीवर आधारित एक पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. अर्थात तुम्ही मोबाईल, रेडिओ, टीव्ही किंवा इतर जे तांत्रिक साधनं आहेत, संगणक, इंटरनेट, तर अशा कोणत्याही एका तंत्रज्ञानाचा पाठ, अंतर्भाव हा तुमच्या पाठामध्ये असला पाहिजे. त्याच्या स्टेप्स वेगळ्या आहेत, वेगवेगळ्या बाबी त्यामध्ये आहेत. लेसन नोटचा प्रकार किंवा त्याच्या स्टेप्स आपल्याला ग्रुपमध्ये टीचर सांगत असतात. मात्र इथे एक नक्की की तुम्हाला टेक्नॉलॉजीवर आधारित एक पाठ घ्यायचा आहे, ज्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे. टीम टीचिंग 2 किंवा 2 पेक्षा जास्त एकत्र प्रशिक्षणार्थी जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोघांना मिळून तो पाठ घ्यायचा आहे. लेसन युजिंग मॉडेल ऑफ टीचिंग, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल ऑफ टीचिंग आहेत. तुम्हाला हा टीचिंगचा डिटेल सांगण्याचा भाग आहे. मात्र इथे एक लक्षात ठेवा की मॉडेल ऑफ टीचिंग 4, 6, 8, 10 अनेक आहे. त्यापैकी एक मॉडेल आपल्याला मुद्दामून निवडावं लागतं आणि त्याच्यावर आधारित एक लेसन तयार करावा लागतो. अर्थात मॉडेल ऑफ टीचिंगची ही जी गोष्ट आहे ती पारंपरिक आपण जे स्टेप्सनी शिकवणार आहोत त्या स्टेप्सपेक्षा थोड्याशा वेगळ्या असणार आहे. याचं सुद्धा गायडन्स तुम्हाला त्या वेळेस मिळणार आहे. 110 मध्ये टीचिंग कॉम्पिटन्सी तिसरा आहे.
यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागणार आहे, प्रॅक्टिस लेसन आणि इंट्रोडक्शन टू इंटर्नशिप. यामध्ये प्रॅक्टिस लेसन तुम्हाला काही शाळेंवर जाऊन तुम्हाला पाठ घ्यायचे आहेत, त्याचं नियोजन करायचं आहे, पाठ नियोजन करायचं आहे, तुम्हाला ऑब्झर्वर असणार आहे आणि त्यावर आधारित मार्क्स मिळणार आहेत. आणि एकूण तुम्हाला 6 एका मेथडचं आणि दुसऱ्या मेथडचं मिळून तुम्हाला पाठ घ्यायचे आहे. एवढं मात्र नक्की की तुम्हाला काही शाळेवर जाऊन तुम्हाला पाठ घेणं आवश्यक आहे, त्याचा हा मतितार्थ या ठिकाणी आहे. इंट्रोडक्शन टू इंटर्नशिप याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्हाला शाळेचा पूर्णपणे परिचय यावा, एक अनुभव यावा म्हणून काही माहिती इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये दिले जाते. काही दिवसासाठी त्या ठिकाणी इंटर्नशिप तुमची लावली जाते. एका ठराविक शाळेवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा शाळेच्या एन्व्हायरमेंटची, तिथल्या परिस्थितीची सगळी जाणीव व्हावी, हा उद्देश या पाठीमागे आहे. त्यामुळे इंटर्नशिप सुद्धा फर्स्ट इयरला तुम्हाला एका आठवड्यासाठी पूर्ण करावे लागतं. कदाचित हा पॅटर्न प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. आता इथे आहे एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज. पुन्हा काही कॅपॅसिटी, पात्रता, क्षमता वाढवण्यासाठीचे कोर्स. याच्यामध्ये क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ आयसीटी प्रॅक्टिकल्स. एका म्हणजे आयसीटी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर आधारित एक प्रॅक्टिकल्स तुम्हाला तयार करायचं आहे, जे 2 क्रेडिटसाठी आहे, 32 मार्काचा आहे, त्यामध्ये 50 मार्क. यासाठी तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिकलचा भाग त्या ठिकाणी पूर्ण करावा लागतो. महाविद्यालयामध्ये अनेक संगणक असतात, त्या संगणकावर हे प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करणं अपेक्षित आहे. दुसरं आहे कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज अँड सोशल सर्व्हिस. जसं सहशालेय उपक्रम असेल किंवा योगाच्या संदर्भात असेल किंवा आणखीन आयसीटीच्या संदर्भात असेल किंवा समाजसेवेच्या संदर्भात असेल, असे काही सहशालेय उपक्रमाचे नियोजन किंवा उपक्रम आखल्यानंतरचा तुमचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे, कारण त्यालाही मार्क्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचंही रिपोर्ट रायटिंग तुम्हाला करणं अपेक्षित असतं. त्यामुळे कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज अँड सोशल सर्व्हिसमध्ये प्रत्येकाचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 112 मध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते हेल्थ अँड योगा आहे, 2 क्रेडिट आहे, 32 आहे आणि 50चं त्या ठिकाणी नियोजन दिलेलं आहे. आणि या सगळ्यांचा आपण विचार केला, म्हणजे क्रेडिटचा विचार केला, आवर्सचा विचार केला किंवा मॅथ्सचा आपण विचार केला, तर आपल्याला हे जे या ठिकाणी दाखवलेलं आहे क्रेडिट, आवर्स आणि मार्क्स, तर या ठिकाणी आपल्याला हे संदर्भ या ठिकाणी लक्षात घ्यावे लागणार की एकूण जो आपल्याला फर्स्ट इयरचं काम करायचं आहे तर ते कशा अनुषंगाने या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. टोटल जे क्रेडिट आहे ते 40 मार्कांसाठी आहे. 640 तास आपली पूर्ण करणं आवश्यक आहे किंवा अध्यापनाच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे आणि जवळजवळ 1000 गुणांसाठी तुम्हाला फर्स्ट इयरची प्रक्रिया पूर्णपणे राबवणं आवश्यक आहे. त्यामुळं फर्स्ट इयरचा सिलेबस हा यामध्ये काम खूप आहे आणि लिखाणाचं कामही खूप आहे. त्यामुळे वेळेवर जर आपण सिलेबसच्या पॅटर्नवर किंवा दिशानिर्देशक म्हणून हे जर आपण जवळ ठेवलं, वारंवार ऐकलं, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, तर हे याची दिशा आपल्याला मिळू शकते. बरेच विद्यार्थी थोडंसं दुर्लक्ष करतात आणि परीक्षा जवळ आली की हे सर्व काम पूर्ण करायला लागतात. तेव्हा सायकोलॉजिकली मुलं थकून जातात आणि पर्यायाने बीएडच्या बाहेर पडण्याची विचार मंथन त्यांच्या मनामध्ये सुरू होते. तर असं होऊ नये, किमान आपल्याला हा स्ट्रक्चर जो आहे तो स्ट्रक्चर समोर राहावा, जेणेकरून आपल्याला पुढची दिशा जी आहे ती स्पष्ट होऊ शकते. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यासाठी देणं मला थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. चला तर मी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओसह तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.